असल्यामुळे त्यांना असं वाटलं की ही कसे प्रेत जाळू शकते। हे सगळेजण माझा फायदा उचलत आहे, सगळे इथून फरार आहे। फक्त पैसे श्रमिक निधी जेव्हा घेईल ना तेव्हा मग मी यांना बिलामध्ये लावूच देणार नाही। मी एकटी म्हणून माझा फायदा उचलत आहे। आम्ही प्रेत लावणार, मी चकणार, पण ह्या लोकांकडून पैसे घेणार नाही आणि संख्येच्या लोकांना पण खाऊ देणार नाही। बंद कर भाऊ। नमस्कार, DIJ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी आणि धक्कादायक बातमी। शांतीधाम मध्ये सेवा देणाऱ्या महिलांचा विरोध होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। आता बातमी विस्तारपूर्वक। भारतात एकीकडे महिलांचा सन्मान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महिलांना सशक्त करण्यासाठी महाराष्ट्रात लाडली बहीण योजना राबवली जाते आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यातून मात्र याच्या उलट प्रकार समोर आला आहे। चंद्रपूर शहरात प्रेत जाळण्यासाठी शांतीधाम उभारण्यात आला। त्या शांतीधाममध्ये प्रेत जाळण्यासाठी परिसरात लाकडांचा टाळ लावण्यात आला होता। हे काम गर्गेलवार यांनी संस्थेच्या करारनाम्याद्वारे सुरू केले होते। पप्पांचं हे टाळ होतं, गेल्या 24 वर्षापासून चालवत होते। पप्पांनी लॉकडाऊनच्या याच्यामध्ये कोरोना काळात पण लोकांची खूप मदत केली। त्याचप्रकारे मी पप्पांसोबत मदतीला बसत होती। त्यांच्या पप्पाच्या मरणानंतर तसं तर त्रास पप्पा असताना इथल्या काही कर्मचाऱ्यांनी पप्पांना खूप त्रास दिला होता। त्यामध्ये हे 1.5 ते 2 वर्ष अगोदर नवीन जे मॅनेजर पदावर जे आले हरीश गाडे म्हणून, ते स्वतःला माजी सैनिक म्हणून समजतात, पण आणि म्हणतात की मी लेडीची इज्जत करतो। पण ते इथे आल्याच्या नंतर पप्पा तर त्यांच्या टेन्शननी गेले। घरी रोज सांगायचे की जो गाडे आलेला आहे त्यापासून मला खूप त्रास आहे बा, म्हणून टेन्शन आहे, म्हणून त्या टेन्शनमध्येच राहायचे। असं करता करता पप्पांचं नोव्हेंबर महिन्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। गर्गेलवार आणि त्यांची मुलगी यांनी कोरोना काळात निस्वार्थी सेवा बजावली, पण काही दिवसांनीच कर्तव्य बजावत असतानाच गर्गेलवार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला। त्यानंतर त्यांची मुलगी स्नेहा गर्गेलवार हिने वडिलांची जागा सांभाळत टाळचा हिशोब ठेवायला सुरुवात केली आणि या शांतीधाम मध्ये दररोज येणारे प्रेतसाठी लाकूड उपलब्ध करून देणे आणि या महिलेने बरेच प्रेतासाठी निस्वार्थ सेवा देणे आणि प्रेताचा परिवार सारखे त्यांचे सोबत एक आपुलकी दर्शविणे आणि दुसऱ्या दिवशी जडलेला प्रेताचा राखड जमा करणारा साहित्य पण उपलब्ध करून देणे, ही श्रद्धा या शांतीधाम मध्ये असलेले कामगार आणि दुसरे लाकड टाळ चालकाला यांची कीव वाटत गेला आणि त्या महिलेचा कामगिरीमध्ये सत्यता होती आणि प्रेतासाठी साठी लागणारे साहित्य, बँड आणि प्रेतासाठी लागणारे गाडीमध्ये कमिशन साठी वाद निर्माण वाढत गेला। त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून मी इथे बसायला लागली। पण मी इथे बसता इथल्या त्या लोकांना म्हणजे हरीश गाडे, डॉक्टर वासलवार, दरबार म्हणून म्हणतात, हे एक कुठलं तरी दरबार सचिवचं पद दिलं आहे म्हणते, पण त्या कुठल्याही त्यांच्या कागदामध्ये शांतीधामच्या दरबार हा नाव मेन्शनच नाही आहे। आणि मी या मदतीसाठी भरपूर राजकारण लोकांकडे गेलेली आहे, नाव पण मी सांगू शकणार नाही। पोलीस स्टेशनपर्यंत गेलेली आहे, पोलिसांनी सुद्धा मला मदत केलेली नाही। सगळे विकत घेतलेले लोक इथे संस्थेवाल्यांनी, जे आता मोठे मोठे लोक झाले, वासलवार, दरबार आणि नवीन टाळ जे आमच्याकडे टेंडर आहे, आमचं टाळ चालू असताना या लोकांनी कुठलीच कल्पना न देता त्या जितेंद्र तायडे यांनी इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटून सगळ्यांना घेतलं। जे अजून म्हणजे आमच्या टालामध्ये काम करणारा व्यक्ती जो आहे त्याला पण 20,000 देतो, तू आमच्याकडे काम कर, अशा प्रकारे त्याला रोज ब्लॅकमेल करण्यात येते। तू तिथलं टाळ सोड, आमच्याकडे ये, नाही तर तुला मारतो। आम्ही त्याच्यासाठी पण पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांनी कुठली मदत केलेली नाही, कारण परिसरातील दुसऱ्या लाकडाच्या टाळवाल्यांनी तिच्या विरोधात आवाज उठवला। इतकंच नव्हे तर शांतीधाममध्ये सेवा करणाऱ्या महिलांविरोधात संस्था आणि काही लोक एकत्र आले। पोलिसातही तक्रार दाखल झाली आणि पीडित महिलेनं धक्कादायक आरोप केला आहे की शांतीधाममध्ये सेवा बजावताना महिलांचा अपमानजनक प्रकार घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। ही घटना खरंच धक्कादायक आहे। एका बाजूला महिलांसाठी मोठमोठ्या योजना आणि दुसऱ्या बाजूला शांतीधामसारख्या पवित्र ठिकाणी महिलांचा अपमान, हा विरोधाभास समाजाला कुठे नेईल। यांनी आता काय केलं, त्यांचं इथे काहीच चालत नाही आहे। एक तर कोर्टाचा आदेश आलेला स्टे आहे आम्हाला, त्या स्टे असताना पण हे कोर्टाला पण मानायला तयार नाही। हे म्हणतात की संस्था मोठी, कोर्ट आम्हाला मान्य नाही आहे। बळजबरीने त्यांनी काळ्या टाकतात, म्हणजे 4 दिवस त्यांनी स्वतः काळ्या टाकल्या, म्हणून मी पोलीस स्टेशनला परत गेली, पण पोलिस मानायला ठाणेदारसुद्धा राजी नाही आहे। हे सगळं असताना मी वासलवार कडे पण गेली आहे, दरबार साहेब यांना पण फोन लावलेले आहे, ते फोन पण उचलत नाही आणि वासलवार सरांपर्यंत गेली तर सर भेटायला तयार नाही। त्यांना बोलताय की मीटिंग घ्या, एका मीटिंगमध्ये म्हणजे आम्हाला परस्पर बोलता येईल आमने सामने, तर ते त्याला पण राजी नाही आहे।
आणि ते गाडे आहे त्यांनी खोटी कंप्लेंट, जेव्हा की पोलीसवाले माझ्यावर NC करू शकतात, पण ते गाड्याची कंप्लेंट घेतली. म्हणजे तिथले सगळे पोलीस कर्मचारी जे तिथले आहे ते सगळे विकत घेतले पैशाने. आता ते कोणी घेतले माहीत नाही, तर तिथे पोलीस स्टेशनला काही आपल्याला व्हॅल्यू नाही. आपली महिलेची इज्जत तिथे काहीच नाही आहे. म्हणजे आमच्याकडे सकाळी मी 9 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत तिथे असतानासुद्धा आमची कंप्लेंट फक्त NC देतात मला. मी 4 वेळा गेली, 4ही वेळा मला NC दिलेला आहे. आणि मग गाडे हा व्यक्ती जातो माजी सैनिक, तर तिथे सगळी आपली गँगच घेऊन येतो सगळ्यांना. सगळेजण म्हणतात की तुमची इज्जत करतो हे, ते तिथं कोणी कोणाची इज्जत करणारा व्यक्ती नाही आहे. तर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला मदत नाही केली. ते आम्हाला आपलेच रूल सांगतात आणि मग गाडीची कंप्लेंट घेतली. त्यांनी अशी कंप्लेंट केली की मी त्याला घाणेरड्या अश्लील शिवाय देतो. मला एकच सांगायचं आहे, वडिलांच्या वयाचा माणूस त्याला आपण अश्लील शिवी देणार आहे का? त्यांची कंप्लेंट कशी का घेऊ शकली? त्या कंप्लेंटवर मला FR दिलेला आहे, म्हणजे मला आरोपी ठरवलं आहे. तर हे पोलिसांना पटते, संस्थेला पटते. कोर्टामधले रूल यांना मान्य नाही आहे. मग आता मी कोणाकडे धाव घ्यायची? राजकारण लोक कामी नाही, पोलीस नाही, मग संस्थेचे कोणते कर्मचारी नाही. जे कर्मचारी इथं काम करणार होते त्यांना पैशांनी विकत घेतलेले आहे, ते कोणी मदतीला तयार नाही. तो तायडेनी सगळ्यांना पैसे खाऊ घातले, त्याच्याने इथला कर्मचारी एकही माझ्या बाजूला नाही. फक्त माझ्या टालामध्ये जे 2 व्यक्ती काम करतात ते फक्त माझ्या बाजूला आहे. आता मी इथे असल्यामुळे हे लोक कसे, जसे बँडचे पैसे बाहेर मार्केटमध्ये 1000-1200मध्ये मिळते, तर हे लोक इथे 2500-3000 घेतात लोकांकडून. म्हणजे यांना कमिशन मिळते. तर काही लोक मला म्हणायला येतात, बिलमध्ये पाहतात आणि म्हणतात मॅडम हे इतके पैसे का लावले? तर माझं एकच म्हणणं आहे की 1000-1200चा बँड आणि जसं मेटॅडो बाहेरचे लोक आणण्यासाठी ते पण 1000 रुपयाला मिळते, हे लोक 2500 घेते. या लोकांना इथं कमिशन खाता येत नाही. मी लोकांना सांगताय बा म्हणून. तर यांचं असं म्हणणं आहे की तू आहे म्हणून आम्हाला काही खाता येत नाही. इथे जो चिराग मामिडवार आणि अविनाश मुंगले हे जे 2 कर्मचारी आहे, हे अतिशय जास्त करून म्हणजे माझ्या टालाच्या समोर येऊन फोटो काढणे, व्हिडिओ काढणे, मग बाहेर ब्लॅकमेल करणे. आणि माझ्या टालाच्या समोर इथे एक कॅमेरा लावला. हा का कॅमेरा एकदा माझ्यासाठी म्हणून हे करा. गणेश अडलूर, DIG न्यूज डेस्क, चंद्रपूर.